नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अखेर महाराष्ट्राच्या कॅबिनेटचं एक्सपान्शन झालेलं आहे. काल 39 जणांनी शपथ घेतली. पण शपथ विधीनंतर एक नाराजी नाट्य महायुतीमध्ये बघायला मिळते. आपल्यासोबत भाजपचे आमदार सावनेरचे आशिष देशमुख आहेत, जे माजी मंत्री पण राहिले आहेत. आशिषजी, काय महायुतीमध्ये सगळं आलबेल नाही आहे? नाही, नाही, असं बिलकुलच नाही आहे. बघा, स्वाभाविकरित्या थोडीफार नाराजी थोड्याफार काळासाठीही असू शकते. हं, पण ज्या पद्धतीने 39 जणांची शपथविधी काल झाली आहे, हं, प्रत्येकच या राज्याच्या वेगवेगळ्या विभागातून हं. आणि वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम हं. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी नक्कीच केलं आहे. पण ते सन्मान तानाजी सावंत काल सगळं बाड-बिस्तरा उचलून निघून गेले. तर मी म्हटलं ना, काही कालावधीसाठी थोडाफार नाराजी असू शकते, पण शेवटी ह्या महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याकरता हं, प्रत्येकच महायुती सरकारच्या घटक पक्षांचा प्रत्येकच आमदार हं, हा तत्परतेने कार्य करेल. महायुतीच्या माध्यमातून आपापल्या मतदारसंघामध्ये विकासाला नवीन चालना देईल हं. आणि त्या अनुषंगाने ही थोडीफार जर काही नाराजी असेल ती दूर झालेली आपल्याला दिसेल. भुजबळांवर का नाराजी आहे? ओबीसी नेता आहे. तुम्ही तर ओबीसी चा जप करत इलेक्शन लढले आणि ओबीसी नेत्याला डावललं. आता नाशिकमध्ये लोकं रस्त्यावर उतरले. नाही बघा, तुम्ही पण ओबीसी नेते म्हणून मोठ्या प्रमाणावरती आवाज उठवला. ओबीसी नेत्यांना डावललं जातं इथे. नाही, नाही, असं नाही. तुम्हालाही मंत्रिपद नाही मिळालं. आज 39 काल झालेल्या शपथविधीपैकी 17 मंत्री जे आहेत ते हं, ओबीसी समाजाचे आहेत. हं, आणि सन्मान्य भुजबळ साहेब राज्याच्या राजकारणामध्ये 1985 पासून आहे. हं, म्हणून त्यांच्या आजपर्यंतचा अनुभवाचा फायदा हं, नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट हं. हा वेगळ्या पद्धतीने घेण्याच्या विचारात असेल आणि म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नसावं. भुजबळांनी एका पुस्तकासाठी मुलाखत देताना म्हटलं होतं, की ईडी, सीबीआयची भीती असल्यामुळे आम्ही भाजपसोबत गेलो. त्यामुळे भुजबळांचं नाव कट झालं? नाही, नाही, असं मला वाटत नाही. मला असं वाटतं, की सन्मान्य भुजबळ साहेब लवकरच या देशाच्या कोणत्या ना कोणत्या राज्याचे राज्यपाल झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला महायुतीमध्ये, एन-डी-एमध्ये एक नवीन स्थान दिल्याशिवाय आमचं सरकार राहणार नाही. तुम्ही तर एक नवीनच ब्रेकिंग दिली, की भुजबळांना तुम्ही राज्यपाल करून टाकलं. त्यांना व्हायचं होतं कॅबिनेट मंत्री. तुम्ही त्यांना राज्यपाल करताय. नाही, अशी आमची सदिच्छा त्या निमित्ताने आहे आणि हां, वेगवेगळ्या पदाचा अनुभव प्रत्येक व्यक्तीने घ्यावा. हां, त्या अनुषंगाने मंत्री नाही हां, तर राज्यपालपदी भुजबळ साहेब नक्कीच येणार असतील, असं देखील त्याच्या मागचं काही असेल मला माहीत नाही. हां. अजितदादांना किंवा केंद्रातल्या आमच्या सर्वोच्च नेत्यांना या संदर्भामध्ये अजून माहिती असेल. पण भुजबळ नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करायला पाहिजे. ज्येष्ठ वरिष्ठ नेत्यांनी भेटलं पाहिजे. नाही, नाही, आम्ही सर्व पक्षाचे ओबीसीचे नेते त्यांना जाऊन भेटू हं. आणि या संदर्भामध्ये त्यांना आम्ही सल्लामसलत त्यांच्याशी करू. चला ठीक आहे. तर तुम्हाला अपेक्षा होती तुमचा नंबर लागेल अशी, का तुम्ही काय असा विचारच नव्हता केला? नाही, नाही, आमच्या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद तिसऱ्यांदा सन्मान्य देवेंद्रजींच्या तुम्ही तर माध्यमातून जायंट मिळालं. किलर आहे. केदारांना आमचे हरवून तुम्ही आला. आमचे प्रदेशाध्यक्ष ज्यांच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीला संपूर्ण राज्यामध्ये न भूतो न भविष्यती असं यश मिळालं आहे. हं, अशा दोघांच्या समावेशामुळे हं, आम्ही नक्कीच खुश आहोत. हं. कुठेही नाराजी असण्याचं कारण नाही. चला ठीक आहे. आशिष देशमुखांनी सांगितले, की भुजबळ राज्यपाल होणार आहेत. एक नवीन गोष्ट त्यांनी समोर आणलेली आहे, की ज्याची नव्यानं चर्चा चालू आहे. पण भुजबळ साहेब प्रचंड नाराज आहेत. ते म्हणाले, की "मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला फेकून दिलं काय, ठेवलं काय, काही फरक पडत नाही." अशा शब्दामध्ये ज्यावेळेला भुजबळ बोलतात, त्यावेळेला त्यांना झालेली जखम किती खोलवर असते, याचा अंदाज येऊ शकतो. माझा सहकारी तुषारसह अभिजित, मुंबई तक.